बाळ झाल्यानंतर आपण आरशात बघणं का टाळतो? कारण समोर उभी असलेली स्त्री आपल्याला आपली वाटतच नाही. आपण शोधत असतो ती जुनी, पेट आणि बिनधास्त मुलीला, जी कुठेतरी या जबाबदाऱ्यांमध्ये आणि वाढलेल्या वजनाच्या गर्दीमध्ये हरवलेली आहे. नमस्कार, मी भावना अनफिल्टर्ड चॅनलमध्ये नॅप टाइम टॉक्सच्या 6व्या एपिसोडमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कोणत्याही डाएट प्लॅन बद्दल बोलणार नाही आहोत. आज आपण अशा एका नात्याबद्दल बोलणार आहोत ते आपण सर्वात आधी तोडतो, ते म्हणजे स्वतःच्या शरीरासोबत असलेलं नातं. बाळ झालं ना की कौतुकापेक्षा जास्त सल्लेच मिळतात. अगो किती जाड झाली आहेस, तुझं तर पोट पण राहिलंय, आत्ता काहीतरी कर, वजन खूप वाढलंय तुझं. हे शब्द ऐकले ना की आरशात बघताना आपल्याला स्वतःचीच भीती वाटू लागते. आपल्याला फिट व्हायचं असतंच, पण ज्या पद्धतीने लोक आपल्याला जाणून देतात ना ती पद्धत खूप चुकीची आहे. तर यामुळे ना आपल्याला आपल्याच शरीराचा तिरस्कार वाटू लागतो आणि आपण फिट होण्याचा प्रयत्न स्वतःच्या आरोग्यासाठी नाही तर या सर्व लोकांना दाखवण्यासाठी करत असतो. कोणाच्या टोमण्यामुळे आलेला गिल्ट जेव्हा आपण फिट होण्यासाठी वापरतो ना तेव्हा आपण मानसिकरित्या अजून खचून जातो. चला आपण एक गोष्ट मान्य करूया, टेक्निकली फिट असणं गरजेचं आहे. खूप जास्त वजन किंवा खूप कमी असलेलं वजन हे आपल्या आरोग्यासाठीही चांगलं नाहीये. पण आपण हा फिटनेसचा प्रवास स्वतःच्या समाधानासाठी सुरू करूया, कोणाचं तोंड बंद करण्यासाठी नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना तर तुम्ही यासाठी करा की तुम्हाला तुमच्या बाळासोबत खेळताना उत्साह वाटावा, कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी नाही. वर्क ऑन युअर सेल्फ, फॉर युअर सेल्फ. आज आपण एक प्रयत्न करूयात का? आरशात बघताना फक्त ते वाढलेलं पोट किंवा थकलेले डोळे न बघता त्या स्त्रीकडे बघा जिने काही महिन्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ह्या शक्य करून दाखवल्या. या शरीराने एका जीवाला 9 महिने वाढवून जन्म दिला, त्याचा अपमान करू नका. तुमचं शरीर हे बिघडलेलं नाहीये, बदललेलं आहे. स्वतःला सांगा, हो मी बदललेली आहे, मी फिटनेसवर काम करेल, पण ते स्वतःच्या गतीने आणि स्वतःच्या आवडीने. कारण माझं शरीर हाच माझा सन्मान आहे आणि तो लोकांच्या चर्चेचा विषय नाही. आणि स्वतःच्या शरीराशी मैत्री करा, हीच खऱ्या रीतीने फिटनेस सुरू करण्याची पहिली पायरी आहे. स्वतःच्या शरीराशी पुन्हा नातं जोडायला वेळ लागतो आणि तो वेळ स्वतःला द्या. फिटनेस ही एक प्रोसेस आहे, कोणतंही कॉम्पिटिशन नाही. ज्या दिवशी तुम्ही या बदलांना स्वीकाराल त्या दिवशी तुम्हाला आरशात तुमचं सर्वात सुंदर रूप दिसेल. लोक तुमच्या वजनावर कमेंट्स करतात का? आणि तुम्हाला तेव्हा काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला डेली अपडेटसाठी आणि अधिक कनेक्टेड राहण्यासाठी इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. मी माझं इंस्टाग्राम हँडल हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. भेटूयात पुढच्या भागात. टिल देन रिमेंबर, युअर बॉडी इज द स्टोरी ऑफ युअर स्ट्रेंथ. ओन इट. धन्यवाद.